ज्या पसलेल्या प्रयत्नातून अंधारातून थॉमस अल्वा एडिसन हा आशेचा दीप दिसला. त्यामध्ये अल्बर्टला गणित विषयात खूप रस आला. एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन हे एका कॉलेजमध्ये गेले. त्या कॉलेजमध्ये त्यांना फारसं काही आवडलं नाही. नंतर त्यांच्या वडिलांची बदली एका शहरामध्ये झाली. त्यानंतर त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना तिथेच ठेवले. मायकल फॅरेडे यांचा जन्म इंग्लंडमधील न्यूझीस्टन या गावी 22 सप्टेंबर 1791 रोजी एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहार काम करत असत. जेम्स हे त्यांचे नाव. मायकल फॅरेडे हे त्यांचे तिसरे अपत्य होते. मायकल फॅरेडे यांना चांगल्या शाळेत घालणे कुटुंबाला परवडणार नसल्याने एका टामटूम शाळेतून ते लिहिणे, वाचणे आणि गणित शिकले. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती. निरनिराळ्या रासायनिक द्रव पदार्थांवर वीज प्रवाहाचा होणारा परिणाम याबाबत मायकल फॅरेडे यांचे प्रयोग चालू होते. विजेचा जास्त प्रवाह जाऊ दिल्यास द्रव पदार्थाचे जास्त पृथक्करण होते. या उलट विजेचा कमी प्रवाह जाऊ दिल्यास द्रव पदार्थाचे कमी पृथक्करण होते. ही गोष्ट मायकल फॅरेडे यांच्या नजरेस आली. यातूनच मग द्रव पदार्थांचे विजेने होणारे पृथक्करण हे विजेच्या प्रमाणावर अवलंबून असते. हा विद्युत विच्छेदनाचा पहिला नियम जगासमोर मांडण्यात फॅरेडे यशस्वी झाले. या प्रयोगांच्या आधारे मग मायकल फॅरेडेने पहिले वीज निर्मिती यंत्र डायनॅमो बनवले. अखेरीस 25 ऑगस्ट 1867 रोजी या थोर मी आज काही थोर शास्त्रज्ञाबद्दल बोलणार आहे. ते तुमच्या थोर गणिती जगप्रसिद्ध वैज्ञानिक ॲझॅक न्यूटन यांचा जन्म 1642 मध्ये इंग्लंडमधील एसोता हे त्याचे जन्मगाव. वडील अशिक्षित शेतकरी. आजोबांच्या घरात कालापासून शेती होती. मात्र दुर्दैवाने ॲझॅक न्यूटन जन्माला यायच्या आधीच 2 महिन्याने त्याचे वडील मरण पावले. पण ॲझॅकला वडिलांची माया कधीच मिळाली नाही. पण ॲझॅकचे नशीब असे थोर आणि विश्वाचे भाग्यच की हा पुढे जाऊन महान शास्त्रज्ञ झाला आणि गुरुत्वाकर्षण, टेलिस्कोप, आकाशात इंद्रधनुष्याचे रंग कसे येतात याचे कोडे न्यूटनने उघडले. दुर्बीण बनवल्या. पण शेवटच्या 2 वर्षातील आजारातून तो बाहेर पडला नाही व मृत्यूने त्याला मार्च 1727 मध्ये गाठले. अशा या थोर शास्त्रज्ञाला माझा कोटी प्रणाम. सांगतो तुम्हाला मी हे बघा आपण इकडे तुम्ही जर एक क्लिप बघितली असेल, क्लिप कुंभ ते आले ना काय आतमध्ये उकळी येते बघा. लगेच थांबा, तुम्हाला पण दिसेल, यांना पण दिसेल. वास काय कॅल्शियम कार्बाईड आहे. कार्बाईड मुळे वास मारतो. इथं वास येतो बघा तुमचा उन्हेऱ्याला बघा, तो हेच असतो उन्हेऱ्यामध्ये बघा. सल्फर पण असतो याच्यामध्ये, पण कार्बाईड हा. तुम्ही जर पाणी बघा असं होतं, हे बघा असं होतं, हे असं होतं म्हणजे दूध उकळतो. तुम्ही जर बघा महाकुंभमध्ये बघा एक तुम्हाला दाखवण्याचं क्लिप आले बघा, क्लिप तो गरम पाणी येतो ना अंगावर असा होतो बघा. तुम्ही बघितलं काय, दूध असतो तो आणि ते अंगावर ओततात, उकळलेला असा वाटतं. पण हे उकळलेला नसतो, त्याच्यामध्ये कार्बाईड टाकतात आणि कार्बाईड टाकल्यानंतर तो काय होतं, त्याला असा हे येतो, काय त्याला बुडबुडे येतो. आणि ते बुडबुडे आपल्याला वाटतं उकळतं काय. उलट बर्फावर पण आपण ठेवलं ना बर्फावर तरी तो हा उकळणार दूध. का त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईड ही हीट उष्णता आहे, हीट येतो आणि हीटमुळे काय होतं आपोआप तो हळूहळू होईल. त्याची एवढी कॅपॅसिटी दूध पण हे खराब होतं. हे बघा असं झालेला, हे बघा आम्ही टाकलं तेव्हा बघा असं झालं. हे बघा हा तो मगाशी टाकलेला ना असं झालेला बघा. बस
हे बघा असं थोड्या वेळाने येईल, बघ दाखवतो बघा. आणि दुसरी अभिक्रिया बघा ही बर्फ तयार करणे बघा. हे इकडे बघा 2 सेकंदात बर्फ. हे प्लेट दाखवायची ही झाली अशी प्रोसेस. हे बघा काय हे इकडे बघा असा बर्फ तयार करायचा आहे. बर्फ पण दाखवतो. माझे नाव रुपेश कुसुम चांगले. आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, त्यामुळे मी पायथॉनचा सिद्धांताचा चार्ट बनवला आहे. त्यामुळे सर्व मुले हसत केल्यात गणित सोडू शकतात, कारण पायथॉनचा सिद्धांत आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार, माझे नाव युवराज चंद्र चांगले. आज मी तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे. हे कॉपर सल्फेटचे द्रावण आहे. यामध्ये लोखंडी किला टाकल्यानंतर त्यावर कॉपर सल्फेटचे द्रावण निर्माण होते. द्रावणाचे कण निर्माण होतात व तो तांबूस रंगाचा दिसतो. माझे नाव सक्षम. माझ्या समोर जे 3 पदार्थ आहेत त्यांच्यात आम्लरे आणि उदासीन कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि त्यांची pH किती ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता याच्यात एक द्रावण टाकलेलं आहे, आणि आता मी याच्यात वैश्विक द्रावण ते सुद्धा टाकतो. तर याचा कलर आता गुलाबी झालेला आहे, म्हणजे लाल झालेला आहे. तर ह्या लाल रंग याच्यात कोणत्या स्थानावर आहे ते आपण बघणार आहोत. लाल कलर याच्यात पहिल्या स्थानावर आहे, म्हणजे याचा pH 4 आहे, म्हणजे हा आम्ल आहे. आपण आता दुसरं द्रावण घेणार आहोत. आपण आता याच्यात हा द्रावण वैश्विक द्रावण टाकणार आहोत. द्रावक आता हे वैश्विक द्रावण टाकल्यामुळे आता हा जांभळा कलर तयार झालेला आहे, आणि याच्यात जांभळा कलर कितव्या स्थानावर आहे याच्यात हे 9 या स्थानावर आहे, त्यामुळे याचा pH 9 आहे. हे द्रावण आम्लरे आहे. आता मी तिसरं द्रावण घेणार आहे, आणि त्याच्यात मी हा वैश्विक द्रावण टाकणार आहे. तर या द्रावणाला हिरवा रंग आलेला आहे, त्यामुळे याचा pH आता याचा pH किती आहे ते आपण सुद्धा बघणार आहोत. याचा pH 7 आहे, त्यामुळे हा पदार्थ